नमस्कार, विद्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कॅरमल शिरा. इथे आपण 2 चमचे तूप घेतलेला आहे, 1 वाटी रवा. आता गुलाबी असा जर थोडा भाजून घ्यायचा. हे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. इथे आपण 2 चमचे साखर घेतलेली आहे. आता हिला कॅरमल करायचं आहे. एकदम ब्राऊन करायचं नाही, नाहीतर मग कडू लागेल शिरा. हलकासा ब्राऊन करून घ्यायचा. रवा पण भाजून घेतलेला आहे. हे आता हळूहळू कॅरमल होत आहे. साखरेचा कलर चेंज होत आहे. हा शिरा खायला खूप छान लागतं. चव याची वेगळी लागते. एकदम साध्या शिरापेक्षा मस्त लागतं एकदम. हे बघा, कॅरमल झालेली आहे साखर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. अजून थोडंसं ब्राऊन होऊ दे. आणि ह्याच्यात दूध ओतताना हळूहळू ओतायचं, एकदम ओतायचं नाही, कारण गरम असते आपलं कॅरमल. जास्त डार्क ब्राऊन नाही करायचं. आता आपण दूध हळूहळू घालूया. दूध आणि पाणी मिक्स आहे. हलवून घेऊया हळूहळू. हा बघा, असा कलर झालेला आहे. आता ह्याच्यात रवा घालायचा. जरासं गरम होऊ. हे बघा, उकळी यायला लागलेली आहे. आपण रवा घालूया. ढवळूया. आता झाकून ठेवूया 2-3 मिनटं. हा बघा, आपला शिरा झालेला आहे. ह्याच्यावर आपला ड्रायफ्रूट वेलची घालून घेऊया. वेलची घालून घेऊया. ड्रायफ्रूट जे काय उपलब्ध आहे ते. हा बघा, आपला शिरा तयार झालेला आहे. ह्याच्यावर तुम्ही सुकं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स घालू शकता. जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा.